नमस्कार, मी आहे धनश्री. धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण मकर संक्रांती स्पेशल रांगोळी काढणार आहोत. खूप सुंदर आहे. 8 ते 8 ठिपक्यांची रांगोळी बघू शकाल तुम्ही. 2 ते 2 ठिपक्याला मी क्रॉसमध्ये एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्या खालच्या बाजूला क्रॉसमध्ये त्रिअँगलचे बॉक्स तयार करून घेतलेले आहे. असं प्रकारे आपल्याला चारही बाजूला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये वरच्या बाजूला मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. खालच्या बाजूला हिरवा रंग. एक छानसं आपण पतंग तयार करून घेतलेला आहोत. बघू शकाल किती सुंदर आपलं पतंग तयार झालेलं आहे. पूर्ण रांगोळी तयार झाल्यानंतर खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे. दाराबाहेर तुम्ही काढण्यासारखं खूप सुंदर आहे. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढू शकाल, इतकी सुंदर आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आता बघू शकाल मी एक छानसं सुंदर रेष ओढून एक छानसं सुंदर बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरच्या बाजूला मी गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे. 5 3 2 1 अशा प्रकारे मी 5 गोलाकार केलेला आहे. प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. बघू शकाल तुम्ही खूप सुंदर दिसणारी रंग आहे. आणि आता पूर्णपणे आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. प्रत्येक बाजूचा आपण डिझाईन तयार करून घेतलेला आहोत. त्यानंतर मी डार्क निळा रंग घेत आहे आणि वरच्या बाजूला मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे. पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल खूप सुंदर एक नजर लागण्यासारखं रांगोळी आहे. दाराबाहेर काढण्यासाठी आपलं संक्रांतीचं स्पेशल रांगोळी नक्की काढून बघा एकदा. आवडलं असले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. पूर्णपणे आपण तयार करून घेऊया. चला आता.
आता प्रत्येक बाजूचा आपण डिझाईन तयार करून घेतलेला आहो, रंगसुद्धा भरून तयार करून घेतलेला आहो. मध्ये सेंटरमध्ये ऊस काढून घेतलेला आहे. किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आणि आता पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला रांगोळी? आवडला असले तर नक्की चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. कशी वाटली तुम्हाला रांगोळी? नक्की कमेंट करून कळवा. किती छान सुंदर आपला 4 पतंग तयार झालेला आहे. त्यानंतर ऊस तयार करून घेतलेला आहो. त्यानंतर खूप छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहो. आणि आता बघू शकाल दाराबाहेर तुम्ही ही रांगोळी काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे. 8 ते 8 ठिपक्यांची रांगोळी काढून घेतलेला आहो. कशी वाटली तुम्हाला? आवडलं असले तर नक्की एक लाईक करा. रंगसुद्धा किती छान सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. चला आता उद्या भेटूया असंच एक छानसं सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू. बाय बाय.